गुप्ता सर, उपस्थित सर्व असिस्टंट सर्कल सेक्रेटरी आणि माझे सर्व बंधू, आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करून माझ्या भाषणाची सुरुवात करत आहे. करुणेचा महासागर गौतम बुद्ध आणि नागाची नागभूमी नागपूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि स्वराज्याचे थोरले धनी शिवाजी महाराज, दाखले धनी संभाजी महाराज, तसंच आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, सावित्री, राजमाता अहिल्यादेवी आणि माता रमाई, तसंच महात्मा फुले आणि आपल्या घटनेचे शिल्पकार विश्ववंद्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र स्मृतीला स्मरतो. आणि आपल्या या युनियनचं रोपटं ज्यांनी लावलं ते शिवणकर गुरुजी आणि आजपर्यंत तुमच्यासारखे माझ्यासारखे जे सदस्य या युनियनचे काम अविरतपणे काम करत आहेत, ते रोपट्याचं रूपांतर आपण वटवृक्षामध्ये निर्माण करतोय. त्या सर्वांना एकदा पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. कालपासून मी पाहतोय, मी थोडंसं नवीन आहे, पहिलाच टर्म आहे. पहिल्या टर्ममध्ये बहुतेक 8-9 महिने झाले, त्यामुळं कोणते विषय घ्यायचे किंवा काय याच्या संदर्भात थोडंसं नवीन असल्यामुळं ॲडजस्ट करून घ्या. कालपासून पाहतोय की काही व्यवहार हे आपण आपल्या प्रशासनासोबत बोलताना किंवा घेताना शक्यतो तोंडी घ्यायचे आहेत, परंतु जर काही विषय जर आपल्याला वरती लेवलला सरकवायचे असतील की बाबा सर्कल लेवलला, रिजनल लेवलला, तर त्याच्यासाठी आपल्याला अजेंडा घेणं गरजेचं आहे. अजेंडावर त्याच्याचे मिनिट्स एवढंच घेऊन नाही तर त्याच्यावर कंटिन्यू फॉलो हा घेणं गरजेचं आहे. आता माझ्या ऑफिसमध्ये जून 2024ला एक मी विषय घेतला होता. मंगळवार पेठ पोस्ट ऑफिससाठी ट्रेझरी नव्हती, तर त्या ट्रेझरी संदर्भात मी जवळपास 20 ते 25 मेल, 7-8 लेटर्स, 3-4 वेळा अजेंड्यावर हा विषय घेतला. अजेंड्यावरून तो विषय परत आरओला नेला होता, आरओला विषय घेतला, परंतु आजपर्यंत त्याच्यावर ठोस असा उपाय निघालेला नाही. डायसने हा विषय नोंद करून ठेवा प्लीज. कॅश टेस्ट INC. तर विषय बऱ्याच वेळा डिस्कस झालाय. शेवटी साहेबांनी त्याच्यावर काहीतरी टीका लावायचं म्हणून एक छोटंसं कपाट मला दिले. आता कपाटामध्ये आपण इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, चेक्स आणि स्टॉक्स, कॅश, IPOs कशा प्रकारे ठेवणार आणि त्याची सिक्युरिटी कशी मेंटेन करणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीमध्ये जर काही अनाहूत गोष्ट ऑफिसमध्ये घडली तर त्या गोष्टीला प्रशासन म्हणणार कोण सापडते, ऑफिशियल ॲट फॉल्ट, पोस्ट मास्टर, पकडा, लावा चार्जशीट, 16 लावा, 14 लावा. मग तशा परिस्थितीमध्ये त्या अधिकाऱ्यावर काय चार्जशीट होते का, की एखादे व्यक्ती पोस्ट मास्टर, सेक्रेटरी गेल्या 1.5 वर्षापासून फॉलोअप घेतोय आणि फक्त यांच्या गलथान कारभारामुळं त्याच्यावर कसल्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही. 1.5 वर्ष लागतात का एखादी चेस्ट अरेंज करायला. हा विषय नोंद करण्यासारखा आहे. आणि कालच माझ्यावर सर बोलले की कॅशलेस फॅसिलिटी संदर्भातली हालचाल चालू आहे. आपण सांगू इच्छितो सर की आपला स्टाफ हा खूप सफर करतो मेडिकल बिलाच्या बाबतीमध्ये. मेडिकल बिल हे डिपार्टमेंट कधी कधी अनाहूतपणे पेंडिंग ठेवतंय आणि परत अजेंड्यावर विषय घेतला की सांगतंय क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार मेडिकल बिल्स आणि ॲज पर फंड अवेलेबिलिटी विल बी क्लिअर्ड. पण हा प्रश्न असतो की वरून जर म्हणतात की फंड अवेलेबल झालेला आहे, फंड अलॉट झालेला आहे, आणि एकदा डिस्कसला गेले की ते म्हणतात की क्रोनॉलॉजिकल नुसार आपण डिस्कस करतोय, तर 90,000 हजाराची बिलं लोकांची थांबलेली आहेत. सामान्य कर्मचाऱ्याचं कुटुंब जर असं 90,000 पेंडिंग थांबत असेल तर त्याचा कुठेतरी निचरा होणं गरजेचं आहे. त्यानंतर 2021 पासून ट्रेझरी अलाउन्सचा बिलचा पेंडिंग आहे. तो पण विषय माझ्या अगोदरचे सेक्रेटरी महेश पल्लेवाड यांनीही घेतला होता. मी पण 2-3 वेळा अजेंड्यावर घेतलाय. फक्त तो रिजनलला कळवला नव्हता, परंतु त्याच्यावर कसलाही उत्तर नाही. अकाउंट ऑफिस म्हणते आम्हाला जे सोसायटी असते सोसायटीचा बॉन्ड आम्हाला मिळाला नाही आणि डिव्हिजन ऑफिस म्हणते आम्ही सोसायटीचा बॉन्ड पाठवलाय. ह्या दोघं आहे ती एक दोघांच्याच भिंतीच्या मध्ये, दोघांमध्ये 4 पावलाचं अंतर आहे. किती वेळा अकाउंट ऑफिसकडून तिकडे फिरणार, तिकडून इकडे फिरणार, कसल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये गेले 3 वर्ष
होती की नवीन SSP आल्यावर तरी त्याच्यावर तोडगा निघेल, परंतु ते सुद्धा तेच करतायत जे अगोदरचे SSP ने केले. नुसतं चालढकलपणा, कर्मचाऱ्याच्या वेलफेअरच्या नावाखाली नुसतं शोबाजी असते. त्यानंतर माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे, आज शक्य होईल तर एक युनियन कॉन्स्टिट्यूशन जे आपले आहे त्याच्यावर थोडंसं एक 15-20 मिनिटं का होईना पण एक डिस्कशन वरिष्ठांकडून झालं तर अपेक्षित आहे. राऊत साहेबांनी अतिशय चांगला उपक्रम दिला, आम्हाला ते कॉन्स्टिट्यूशन दिलं, त्याबद्दल राऊत साहेबांचे अतिशय मनापासून आभार. परंतु तसंही माझ्यासारख्या नवीन व्यक्तीला मी आणि माझ्यासारख्या आणखी नवीन सेक्रेटरीना त्याच्यावर थोडंसं ब्रीफ झालं तर आम्हाला आणखी थोडंसं बाबा की कशा प्रकारे युनियन वर्क करते किंवा वरून खाली कसं येते, खालून वरी कसं जाते, हे एकदा ब्रीफ झालं, कुठली कलमं असतात कॉन्स्टिट्यूशन मध्ये ते सगळं कळलं तर फायदा पडतो. त्यानंतर I2 2.0 वर डोबळ ऐकलंय कालपासून, थोडंसं त्याच्यावर ब्रीफ झालं तर आणखी एकदा ती एक विनंती होती. परत नागपूर विभागातील आदरणीय सेक्रेटरी मनमथ राऊत साहेब, सागर सर, निपाणकर साहेब, दिनेश, आपले सरकार डेप्युटी जनरल सेक्रेटरी नितीन राऊत सर, अजय शिंदे, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि नागपूर सिटीचे सर्व स्टाफ ज्यांनी हा कार्यक्रम उत्तमरित्या आयोजित केला, त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एखादा शब्द जर माझ्याकडनं चुकून गेला तर डायसवरील अधिकाऱ्यांनी उदार दिल्यानं मला माफ करावं. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय भारत. पंढरपूर